ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्ते ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेयो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यम्। आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकायचं, आपण एकमेकांचं ऐकतो आणि आपल्याला कशामुळं आपल्याला बोलता यायचं आपल्याला कळत नाही। आपल्याला बोलता येणार का त्याला आपण बोलता येईना, पहिल्याला आपण बोलता येईना, पाखराला आपण बोलता येईना, त्याला सगळं पिते पिते व्हायला आणि आपल्याला आपल्याला बोलण्याची शक्ती देवाने दिली। हे आपल्यावर देवाची कृपा नाही का पैशावर कृपा आहे, पैशावर कृपा आहे, बोलता यायला म्हणून कृपा आहे। अरे बोलता यायला म्हणून सुरुवात आपल्यावर लग्नी झाली कधी काही जमत आहे, बोलता येतं बघा पण ही कोणाची कृपा आहे, आपल्याला वावर नसलं, बायको नसलं, काही नसलं तरी बोलता येतं। बोलण्यानं काय होतं, बोलण्यानं आपलं बोलणं साधू संतांचं नाव घेता वाया गेला असं कोणी ऐकेल पण आपण घेतच नाही। अरे पाठाला घेतच नाही, आपण येतं का हरिपाठाला? तुम्हाला हरिपाठ घ्या म्हणत, तुम्हाला वाटतं बोलत आता एखाद्या तरी कपाळावर करता येतं तुम्ही पांढऱ्या फटका पाळा आणि देवाच्या नावानं घेऊन मिळाला गंगावाला गर्भवाला गौरी नाताळी चितो अंगिरेवडी पडत म्हणून मनुष्य देहात देवाच्या नावानं गंगा लावला पाहिजे, मुक्का लावला पाहिजे, नाही तर तिकडी नाही मुक्का लावला पाहिजे। म्हणजे तिथं माणसाचं काय येते, माणसाची श्रद्धा, मनुष्य देहात म्हणलं की श्रद्धा असल्यामुळे हे खोटं नाव खरं व्हायला या पोट्यामध्ये काय व्हायचं, खोटं नाव खरं, खोटा देह खरा वाट, त्याच्यामुळं म्हणजे कायदा कशामुळे व्हायला लागलं, हे लय मोठे मूर्ख आहेत म्हणून मूर्खतात कायदा व्हायला, म्हणून तुम्ही परमात्मा हे म्हणून साधू संत पुन्हा पुन्हा सांगते काय वासुदेव वासुदेवा वासुदेव
कळतं का मलाच कळतं मला तुम्हाला कळतं मग कळतं मग तुम्ही पडणार हे तर तुम्हाला उघडी जसं तुम्हाला माहिती काय तुम्हाला माहिती की पंथीचा उजेडे का ज्योतीचा उजेड दिवाळीच्या दिवशी बद्याचा उजेडे नाही आपल्याला सगळं काय वाटत बद्याचा उजेड आहे का ज्योतीचा उजेड हे जर आपली म्हणजे आपण कोणाचे आहोत सगळे जीव कोणाचे जीव घे देव खोटा नागरी संदेह सगळे जीव कोणाचे आपापल्या बाळाचे देवी देवी वर्णाची वाक्य आईनं दाखवली कोणी बापानं मायनं कोणती वाट दाखवली वर्णात आणि साधू संतान कोणती वाट दाखवली मग म्हणणारे जीवाव हे देव तस कोणाच्या कोणत्याही ठिकाणी काय काय आपलं उजेड असतात आणि उजेड कळाला उजेडाला उजेड कळत नसतो उजेड तुम्हाला कळतो उजेड नाही का त्या उजेडाला उजेड कळतो का आज तुम्हाला कळतो का नाही उजेड का नाही आता हे उजेड कोणता कळतो तुम्ही सांगा कोणाला अरे तुला कळतो का त्याला कोणाला बनायचं कोणाला उजेड कळतो तर तुम्ही दिसणारे असतात नाही खरं सांगा सगळा प्रकाश तुम्हाला कळतो ज्योतिष श्याम ज्योतिष तमसा परमोच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्य दृष्टिकम असं भगवान तुमच्याबद्दल सांगतात ना येडे सांगते सगळ्या सृष्टीचं सांभाळणारा भगवान सांगतो ना तुम्हाला की तुम्ही सर्वात जीवाव हे देव कारण जगातलं सोनं एखाद्याला कळत त्याच्यात कापडात काही फरक आहे का आणि ते का म्हणून तुम्ही कानात काढता हे काय माणूस आहे का सोनं महत्वाचं का पित्तळ महत्वाचं त्याच्याकडे वाजायचं का बनवलेल्या ठेवा तुम्ही सर्वात महत्वाचे आहात ते कोणाचे हात करतो या त्रिदेही घडे काय देवाचे देह तुम्हाला माहिती कोणाला माहिती सगळ्याला माहिती या त्रिदेही घडे पिढ्या वाढायचं याची देही घडे देवाचे वचन आणि घडत्या कुठे वैकुंठाची नाही कुठं नाही अरे वैकुंठात नाही स्वर्गात नाही कैलासात नाही कुठंच नाही हे फक्त महत्व या मनुष्य देहात आणि या मनुष्य देहात ज्ञान होत नाही होय ज्ञान देव पुसे निवृत्तीची काळ गगनाहून वाढ म्हणून या देहामध्ये महत्व आंघोळीचे देवाचं नाव घ्यायचं आणि आंघोळ न करता जमत का आंघोळ न करता देवाचं नाव घ्यायला जमत का हक्का म्हणजे आणि त्याचं नाव बी भारी आहे
यज्ञ तो परम सगळा यज्ञ श्रेष्ठ एका नामस्मरण करणार नाम जप यज्ञ तो परम पुढं पाधून शके स्नानादि कर्म सोवळण ओवळण हे बप्पोरे ते म्हणून महाराज आपल्याला सांगतात नाम जप यज्ञ तो परम तुम्हाला बायाला जमन तर रट घ्यायला रट घ्या बाबी बघ रांगोळीच्या देवाचं नाव कसं घेतलं मन निर्मळ होत नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादि नामे पावन धर्म ना धर्म धोनेवी हा धर्मच करतो धर्म आम्हाला पाहिजेच नाही बनवा बनवी असे आपण करतो चांगला त्या धंद्यात जास्त फायदा असा तेच करतो आणि आपण दारू दुकान काय मूर्ख लोक पैसे देते म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की नाम मरणासारखा मोठा यज्ञ म्हणतात नाही आम्ही प्रवचन सांगतो पण प्रवचन महत्वाचं नाही नामस्मरण त्याच्या मोठा प्रवचन आहे नामस्मरण केलं की चित्त शुद्ध होतं चित्त शुद्ध झालं की काय होत की चित्त शुद्ध झालं म्हणजे पाण्याचा पावसाळ्यात गढूळपणा येतो पण मग ते त्याच्यात तुमची टाकली की काय होत ते सगळा हे पाण्यात आणि तुमच्या मनाचं काय देवाचं नाव उच्च काय बायको मी काय करू वारे बायको कशाला खेळली बघ मध्ये मला बारवायला घरी घरी आधी म्हणताय अरे नामस्मरण करायला तुझी बायको यायला काही हरकत आहे का मग आपल्या कुठल्या बायका घेऊन नामस्मरण करावं का तिच्या बरोबर काय करीत बसावं का देवावाली का पुतळ्यावाली का डुकरावाली घंटा नामस्मरण केलं तर तुमच्या इतकं चांगलं बोधीत नाही इतकं चांगलं नामस्मरण मग आपल्या बायका घेऊन नामस्मरण केलं तर जमन का नाही म्हणजे तुमची बायको काय म्हणे हो म्हण तुम्ही हा माणसाचा जास्त गुन्हा आहे का बायाचा मतदान करायला कस काय येते त्याला गडबड असं शास्त्रामध्ये मतदान केव्हा शरीर केलं त्याच्या इतका उपकार कोणाचा आहे अरे तू हो शरीर जिथं ठेवलं कोणी तो आलाय पुन्हा का तो आहे पैशाला का तो आहे सरकारनं का तो आहे नोकरीनं तो शरीरच्या शेवटचं कोणी श्वास कोणी चालवला हे शरीर कोणाची आसक्ते कोण बोलविते हलिवी देखवी ऐकवली एक नारायण दयाचे भजन सुख तुम्हाला सूक्ष्म गोष्टी सांगा का तुम्हाला पाहिजे तुम्ही मानित नाही लय रंगील झाले का काय करू रंगील होऊ नये आणि मनुष्य देहात आला देवाला समज देह समर्पिते देवा भारत आहेच न घ्यावा कोणी काय देह समर्पिते देवा भारत काहीच न घ्यावा तुका म्हणे अवघा होईल तुम्हाला आनंद होईल कशानं ज्ञानेश्वरी पाठ्याला अरे देवाचं नाव घ्या ना ज्ञानेश्वरी
पाठ तुम्हाला शाळा गेल्यावर जास्त बिघड टाकलं तुम्ही म्हणतात की नोकरीवाला नवरा मला पाहिजे आधीच बायका भेटत ज्याला बायकाला शिकवायला भेटत जास्त तुम्हाला अडचणी करून ठेवाय म्हणून महाराज आपल्याला शिकवतात की देवाचं नाव घेता म्हणजे त्याच्यात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना इतकं मी अर्थ कळत नाही का म्हणून या करता नागमारा काय म्हणतात हरिच्या नासा आणि तुम्ही सगळे नाचतात का सगळे काय वावडावा येतात ते गड्या 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 मग हातात उठवतात खाली उठतात सातशे वर बांधला म्हणून मनुष्य देहात घ्यावं आणि माणसाने काय करावं लक्षात ठेवावं की देवा इतका मोठा कोणीच नाही की जे पैशावाला चांगला असो आणि देवा इतका कोण तुम्ही त्या पैशावाल्याच्या पुढं समजते महाराज लोक कोणाला सोबत पैशावा द्यावा देह समर्पिते द्यावा भारत आहेच न द्यावा मी मोठा श्रीमंत मी गरीबी मला कसं होईल अरे काय नाही देवाचं नाव इकडचे काय साधूच तुम्हाला मनुष्य देह कशा करता मिळाला साधूच सांगते म्हणजे हा देह नामस्मरण करा किंवा म्हणजे या देहात येऊन नामस्मरण करणारा इतका श्रेष्ठ कोणीच नाही म्हणून नाम जप यज्ञ यज्ञ नामस्मरण करणं म्हणजे जप यज्ञ नाम जप यज्ञ तो परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे नाम जप यज्ञ तो अवघड आहे का आणि म्हणत ज्ञानेश्वर महाराज म्हणते की ज्ञानदेवा भाऊ त्या बाळांतरी कबारी लोकांना वाटतं ते काय म्हणते ज्ञानदेवा भाऊ जपणार कुठं बाहेर चव्हाट्यावर ज्ञानदेवा भाऊ जपाळ अंतरी मग घरोनी श्री हरी कोणतं नाव आहे मंडळी आम्हाला मंत्र द्या अरे मंत्र योग्य ना कमाईत नाही मंत्र नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्म म्हणजे धर्म सुद्धा करू नका पण खंडातलं नाम स्मरण घ्यायचा असं साधू संत आपल्याला सांगतो नामे पावन धर्म नाम परब्रह्म नाम म्हणजे काय नाम म्हणजे ज्याला जन्म मरण नाही असा नामाचा अर्थ नामाचा अर्थ काय आहे नामा नामे पावन पर नाम परब्रह्म वेदांत सगळ्या नावाचे ओळखून आपल्या नाव ओळखून ठेवलेलं आहे का ओळखून तुझं नाव रामा हे बाईवर रामा इकडून तिकडं बागा हे रामा रामा बघा त्या प्रकारचं एक उदाहरण म्हणून सांगितलं विभिन्नता सांगू का बाया घोड्या बंदीने बाहेर घोड्या टाकायचं काही घोडे म्हणून साधू संत आपल्याला त्याच्या भारी
हरी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की ज्ञानदेवा मौन बाळ दररोजी श्री हरी श्री हरी हरी म्हणजे काय तुकम भारतीची हरी हा असं हरी शब्दाचा अर्थ कारणासहित कार्याची निवृत्ती करतो त्याचं नाव हरी हरी म्हणजे हरी 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 हरिमुखी गाता गाता तुम्हाला गायन येतं का पर हरिमुखी गाता हरपली नाही तर करीत बसायचे आता कसं होईल याचं जमत नाही हे जमलेले मनुष्य देह तुला मनुष्य देह ऐसा येतो साधे तरी साधा मरणार का साधे तरी साधा सिद्ध करोनी काय प्रबोध नुसता बोध केला का प्रबोध केला करोनी प्रबोध संत पार उत्तर म्हणून नामस्मरण केला असं कोणाला माहित नाही कोण करतो कोणाला माहित नाही कोण करतो सगळ्याला माहिती कोणी म्हणून तर आपण अधोगतीला चाललेलो सगळ्याला माहिती की नाम कोण्या धर्मातल्या लोकाला अल्लाह का नाम लेने को क्या मुस्लिम नहीं कहते क्या देवाचं नाव घ्या गॉड येशू ख्रिस्त सगळे सांग सगळं धर्माचे कारण नामस्मरण नामस्मरण म्हणून आचार्य तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोली असं आपण लक्षात ठेवून असं मी तुम्हाला विनंती करतो का आधी तुम्हाला माहिती आणि मी काय सांगू नंतर मग मला काही सांगायला नाही त्याच्याकरता नामस्मरण म्हणजे देवाचं त्याचं आपण नाव घेतो त्याच्या पुढे संसार जसं सूर्यमंडळ के अंधारात त्याच्या सूर्यमंडळ हे अंधारात त्याप्रमाणे विठ्ठल म्हणता हरणे बाप पदरी आले पुण्य बाप दादा दीनाचा माय बाप विठ्ठलाची विठ्ठल असं आपल्याला सगळे देवाचे नाव माहिती म्हणून नामस्मरण सगळं कारण सगळ्यात मोठा देव त्याच्यापेक्षा मोठा देव अंगाच्या पेक्षा कैलासापेक्षा वैकुंठापेक्षा सगळ्या जगापेक्षा आणि लोकांपेक्षा जगापेक्षा मी मोठा आहे आणि लोकांपेक्षा मी मोठा आहे लोकांपेक्षा मोठा कोणी देव आपल्याचं नाम स्मरण घ्यायला थोडा जमत नाही मोठा झाला का मूर्ख झाला म्हणून नामे सर्वा नाही कोण ऐकाई द्यावा म्हणून सर्वात मोठं देवाचं नाव आहे तुम्ही काही शास्त्र पाहिले की जास्त तुम्हाला पोटावट हे करू का हे उपवास करू का ते उपवास करू का हे आपण पाकच करू का ते आपण करू त्याच्यातच पुतळलेलं आहे म्हणून कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा तेने पडे गोवा नेणे हारी तिथल्या वाचोनी फळ प्राप्ती कैची इच्छा कल्पनेची व्यर्थ बाबा बनवून आचार्यतेने साधू संतांना आपल्या सर्वांकरता हरिपाठ केलेले आणि सर्वांना दुसरं जबरदस्त नसतं आणि जमलं तर खरं नसतं आणि हे जमलं तर जमलं म्हणून देवाला सुद्धा विनंती करा की देवा तू मला तुझं नाव घ्या मला काही कळत नाही बाबा मला तू तुझं नाव माझे चित्त तुझे पाही राहे ऐसे करी का काही धरोनिया काही पवा तारी
आपण देवाला मला संसारातून पार पार मांडल्या देव पाडीत नाही का आपण म्हणत नाही आपण म्हणत देव तर बसलेलाच आहे म्हणून सगळ्यांनी नामावर श्रद्धा ठेवावी आणि त्याप्रमाणे नाम मोजून घ्यावं म्हणजे कसं 2-3 घंटे नामस्मरण केल्याशिवाय एक बार सकाळी एक बार दुपारी आणि एक बार संध्याकाळी जमन का नाही पैसे गिरायची वाटतात गिरायची मग त्याच्या करता कोणता धंदा जितका कामला नाही स्मरण केल्यावर देव नाही भेटायचा का काम नाही देव येईल करा जीव राहणार देवाला की काय जीव तुम्हाला माहिती का नाही देवाला की जीव राहत त्याच कारण आहे समजा मोठा झाडाची कुर्ती राहते का नाही म्हणून या करता म्हणून देवाला की संसार राहत जस सकाळ झाली की आधार राहतच नाही त्याप्रमाणे त्या शक्ती सूर्य परंतु सूर्याची शक्ती तितकी नाही तितकी म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात ज्ञानदेव पुसे वनाची ताट ज्ञानदेव पुसे निवृत्तीची ताट गगनावली आता तुम्हाला सगळ्यात मोठं कोण वाटत आकाश आणि तुझ्याचं नाम आकाशापेक्षा मोठं बघ आकाशापेक्षा मोठं आकाश हे आकाश का ती गौरव लागते ते आकाश ती काय म्हणते जावळे परब्रह्म आवडे या जीवा या जीवाला काय आवडत काय आवडत हे आवडायसारखं करतोय हे मरके आवडायचं आणि आवडे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राहिवा काय करू सहे ते आपल्या सोबतीने ना सांगायचे की मी काय करू बाई तिकडं म्हणतात नाही जाते कारण ते परब्रह्म म्हणजे देव देवाचा ब्रह्म म्हणजे ईश्वर देव आणि त्या ब्रह्माचे दोन भाग एक प्रपंच रहित आणि एक प्रपंच सहित मग प्रपंच खोटा समजणारा त्याला काय म्हणावं ईश्वर आणि प्रपंच नाही त्याला काय म्हणावं ब्रह्म तुला काय म्हणावं खोट्या प्रपंचाला खरं मानणारा मूर्ख ब्रह्म काय ब्रह्म आहे कसं आहे मूर्ख ब्रह्म तुम्ही कोणते ब्रह्म आहे तुम्ही काय म्हणजे संसार जड पदार्थ नाही हे दिसतात पण नसतात मग दिसतात पण नसतात समजा एखाद्या तुम्हाला माहिती तुम्ही जर लग्नाच्या अलमाऱ्या असतात लग्नाच्या अंदर देणाऱ्या अलमाऱ्या त्याच्या काच लावलेले असतात गेले आणि कुत्रे भोकाले तर द्यायला काय वाटते तुम्ही काय कुत्रे आहेत का तुम्हाला त्याच्या पाहायला
काही माणूस त्याच्यातून बोल त्या कुत्र्याला काय वाटत त्या कुत्र्याचे तुम्ही कुत्रे अक्कल नाही का तुम्हाला त्या कुत्र्याला अक्कल नाही आणि तुम्हाला अक्कल म्हणून तुम्ही ओळखता की ते माणूस नाही दिसतो पण नसतो असं तुम्हाला कळतं तुम्ही नामस्मरण करा साधू संत म्हणतात तुम्ही नामस्मरण करा म्हणून या करता नामस्मरण केल्यानं तुमचं मन निर्मळ होईल आणि याच्या खोटं मानतात इतकं सतुगुण वाढत की तुम्हाला हे सगळं खोटच वाटत समजा पाहत असताना स्वप्न पाहत असताना आपल्याला खरं वाटत पण नामस्मरण केल्यावर हे जगत पाहताना जगतच खोटं वाटत इतकी या नामात शक्ती आहे म्हणून एवढं ज्ञानदेव होते जीवन गगनावरती वाट नाम आकाशा पेक्षा मोठं कोणी मन तुमचं मन आकाशापेक्षा मोठं नाही का तुम्हाला कुठं नाही मग कसं तुमचं मन आकाशापेक्षा मोठं चंद्राला सूर्याला पाहतं कधी ताऱ्याला पाहतं कधी म्हणजे आकाशापेक्षा मोठं नाही होय का ते मासाचं नाही त्या सोन्याचं नाही पण ते मन कसं सूक्ष्म त्याला बरं का मनुष्याच्या देवा साधू संताला साधीचं सूक्ष्म नाही पण का सोडे सोडलं का रे पण सोड नाही सोड असतं का आपण जातात आणि कुठं जात नाही घरी जाते दाढी करते काही करते बोलून कुठेला लावते काय काय नाही करते हे काळे करते आणि तुम्ही त्याचं मनाच्या अधिष्ठान कोण पण मनामुळे का तुमच्यामुळं पण तुम्ही हे नाहीत तुम्ही याला सोडीत नाही या गठुड्याला आग्र्या गठुडा कुठे गठुडा आग्र गठुडा आग्र आणि हे शेंबुड किड्या ओढे मनुराच्या रीतीनं आपल्याला रोखून केले कनेक्शन कोणी काय बी शिकवा गेला लग्नात जायला साधू चंद्राने चांगलं सांगितलं इकडं चांगले होतं राहिलं पुस्तकात नाच व्हायले दादाचा विद्या राही याची बायको जेवारी पासून याला फवारणी पाहिजे म्हणून याला पाहिजे साधू संत सांगते की देवाचं नाव आकाशाच्या ज्ञानदेव गगनावरती वाढ आकाशाच्या देवाचं नाव मोठं आता सगळे माझे हरिपाठ येतेन का रे हा मग आता तुम्ही सगळे हरिपाठच्या सिद्धी तुम्हाला येणार की कुंडली गवरदेव हरी